नमस्कार मित्रांनो, आज सकाळी शेतात आलो होतो. बघा, रानडुकरांनी ज्वारीचं किती वाटोळ केले. अर्धा एकराचा फडच्या फड असा झोपलेला मित्रांनो. बघा इथं कणसाला काय तर ठेवले का बघा. कशा पद्धतीची कणसं खाऊन टाकली, ती तुकडं केलंय बघू शकता. हां, फार मोठा त्रास आणि डुकरांचा सुळसुळाट आहे इकडं. बघू शकता, हे कणसं किती कसलं वाटोळं केलेलं आहे. अजिबात ज्वारी त्याने शिल्लक ठेवलेली नाही. हा अर्धा एकराचा फड त्यांनी पाक नष्ट केला आहे. त्याच्यातली अर्धा एकर शिल्लक आहे, पण अर्ध्या एकरावर पाक त्यांनी झोपवलेला शेतकऱ्याला. अशा पद्धतीनं जर एकीकडं शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकऱ्याला हानी होतच आहे, तर दुसरीकडं हे रानटी पशु पक्षी, डुकरं, मोर ह्यांचा जंगलाच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास आहे मित्रांनो. आणि याच्यासाठी काहीतरी शासनानं ठोस निर्णय घेतला पाहिजे. असं मला वाटतंय मित्रांनो. ज्यांच्या कुणाच्या शेतामध्ये असं येऊन डुकरांनी वाटोळं केलेलं आहे ज्वारीच्या पिकाचं किंवा इतर दुसऱ्या पिकाचं, त्या सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या तालुक्याच्या तहसीलदारपर्यंत, जिल्ह्याच्या कलेक्टरपर्यंत पोचला पाहिजे. आणि याची सर्वच गायरनाच्या कडेला असलेल्या किंवा ज्यांचं काय असं अशा पद्धतीचं नुकसान होतं आहे, त्या सर्वांनी या व्हिडिओला लाईक शेअर करून हा सरकारपर्यंत, सरकार दरबारी विषय पोचला पाहिजे अशी माझी विनंती आहे मित्रांनो. आणि याच्यापासून शेतकऱ्याची कायमची सुटका तहसीलदार साहेब किंवा कलेक्टर यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो. बघा, हा किती मोठं नुकसान झालं शेतकऱ्याचं. त्यानं काबडा कष्ट करून त्याच्यामध्ये दाणे पेरलेले आहेत शेतामध्ये आपल्या, त्याला पाणी दिलेलं आहे आणि त्याच्या जर हाताला जर काय लागतच नसेल, मला सांगा ती शेताला किती कुंपण करणार आहे. शेतकऱ्याने शेताला कुंपण करण्यापेक्षा शासनानंच गायरण्याला कुंपण केलं पाहिजे आणि त्या वन्य प्राण्याचा बंदोबस्त केला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो. आणि ह्याच्यासाठी काहीतरी सरकारनं ठोस निर्णय घ्यावा. दरच वेळी शेतकऱ्यांचं नुकसान, कधी वादळ वारा आहे, कधी पाऊस आहे, कधी अशा पद्धतीने जंगली प्राण्यांचा हल्ला आहे. ह्याच्यातून शेतकऱ्यानं कसं तग धरायचं, कसं वाचायचं आणि कसं जागायचं, हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यासमोर. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जय महाराष्ट्र.